नमस्कार, मी संदीप देसाई. टॉप 9 बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूया राजकीय बातम्यांपासून. रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर ईडीचा छापा. पुणे, बारामतीसह 6 ठिकाणी छापेमारी. कंपनी कार्यालय आणि संबंधित लोकांच्या घरीही छापेमारी. मराठी माणूस या नात्यानं महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी संघर्षाची तयारी ठेवावी लागेल. महापुरुषांचा फोटो ट्विट करत रोहित पवारांचं ट्विट. ईडीच्या धाडीनंतर ट्विट चर्चेत. ईडी छापेमारीवर आश्चर्य नाही. विरोधी पक्षातील 95% लोकांच्या चौकशा सुरू. बारामती अॅग्रोवरील छापेमारीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. तर तक्रारी असल्यानंतरच छापेमारी होते. बावनकुळेंचा पलटवार. पुण्यातील गुंड शरद मोहोळची 3 गोळ्या झाडून हत्या. कोथरूड परिसरातील सुतारदरामध्ये झालेल्या गोळीबारात शरद मोहोळवर अज्ञातांकडून गोळीबार. उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांकडून रुग्णालय परिसरामध्ये गोंधळ. ससूरमधील कार्यालयामध्ये भाजप आमदाराची दादागिरी. सुनील कांबळेंकडून पोलिसाला मारहाण. कोनशिलेवर नाव नसल्यानं पोलिसाच्या कानशिलात लगावली. अर्वाची आणि शिवराळ भाषा, दमदाटी, दादागिरीसाठी भाजप आमदार सुनील कांबळे कायमच कुप्रसिद्ध. सुषमा अंधारेंचा निशाणा. भाजपचा आमदार असल्यानं भाजपकडून गुन्हेगारी कृत्यांचं जणू आमदार खासदारांना परमिट मिळाल्याची ही टीका. खासदार भावना गवळींना प्राप्तिकर विभागाची नोटीस. गवळींचे 2 सीए प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयात दाखल. दोघांजवळ भावना गवळींच्या संपत्तीची कागदपत्र. मराठा आणि ओबीसी समाज आंदोलनाकरिता आझाद मैदानासाठी आग्रही. पोलिसांकडे परवानगीसाठी पत्र. जरांगे पाटलांना अद्याप मैदानासाठी परवानगी नाही. काँग्रेसने राज्यातील 48 लोकसभेच्या जागांसाठी इच्छुकांची नावं मागवली. 10 जानेवारीपर्यंत इच्छुकांची नावं सादर करण्याच्या सूचना. नागपूरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरेंची माहिती.